सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा बीड जेलमध्ये आहे आणि बीडच्या जिल्हा कारागृहात त्याच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आलेल्या आहेत। आणि कराड आणि गीते गँगमध्ये यापूर्वी वाद झालेला होता। यानंतर त्यातील काही सदस्यांना छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहात हलवण्यात आलेलं होतं। मात्र आता कराड गँग, आठवले गँग मधील काही सदस्य आणि गीते गँग मधील देखील काही सदस्य बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत आणि या सर्वांमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे आणि यामुळे वाल्मिक कराडच्या जीवाला देखील धोका आहे। तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या संशयास्पद हालचाली ह्या आढळून आलेल्या आहेत आणि यामुळे त्याला आता नाशिकच्या कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि जिल्हा कारागृहामध्ये सध्या वाल्मिक कराडला तात्काळ हलवण्यासाठीच्या मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। नक्कीच धन्यवाद अशोक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवलं जाणार असल्याची माहिती आहे। तर काही गटांच्या वादामुळे आणि एकूणच वाल्मिक कराडच्या जीवितास धोका असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे।